शिक्षक दिनानिमित्त गुरु गौरव सोहळा संपन्न राजू भैया सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम। वसमत येथील मयूर मंगल कार्यालयात आमदार राजू भैया नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुरु गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ज्येष्ठ साहित्यिक जगदीश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती, तर आमदार राजू भैया नवघरे, गट शिक्षण अधिकारी सुभाष सोनटक्के, सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालूमामा ढोरे यांच्यासह अधिकारी, शिक्षक आदींची उपस्थिती होती। यावेळी उपस्थित शिक्षकांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे। यावेळी मार्गदर्शन करताना साहित्यिक जगदीश कदम म्हणाले की आयडॉल परिसरातच असतात, ते शोधण्याचे काम आमदार राजू नवघरे करीत आहेत। तसेच साहित्य आणि राजकारण संवेदनशीलता जागे करण्याचे काम करते, म्हणून समाज घडवण्यात शिक्षक आणि लोकप्रतिनिधीची भूमिका महत्त्वाची असते, असे ते म्हणाले। शिक्षक चुकला तर समाज चुकतो, म्हणून आम्ही चुकणार नाही, असे शिक्षकांना संबोधून म्हणाले आहे। सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न दिला त्याची अडचण नाही, परंतु ज्यांनी आम्हाला डोळे दिले अशा सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न का मिळत नाही, हा आमचा प्रश्न असल्याची खंत त्यांनी शेवटी व्यक्त केली आहे। तसेच शिक्षकांचा गुरु गौरव सोहळा हा उपक्रम स्तुत्य असून हा उपक्रम खंडित होऊ देऊ नका, असे आवाहन संयोजकांना केले आहे। पुरस्कार सोहळ्यानंतर आमदार राजू भैया नवघरे यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवदास पोटे यांनी केले, तर कार्यक्रमासाठी वसमत विधानसभा मतदारसंघातील शिक्षकांची उपस्थिती होती। मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गिरगाव शाळेतून श्रीमती कल्पना सुभाष आलमले बोलते। एक शिक्षकाला एक प्रोत्साहन देण्याचं काम आपल्या वसमत तालुक्याचे आमदार माननीय राजूभाई नवघरे साहेब यांनी आम्हाला एक प्रोत्साहन म्हणून हे जे आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी जे सत्कार केलेला आहे, त्यासाठी मी त्यांचा खूप खूप आभार मानते। आणि आम्हाला एक जबाबदारी दिली, आम्ही त्या जबाबदारीला अगदी काळजीपूर्वक निभावू, असं त्यांना मी आश्वासन देते। शिक्षक हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे। शिक्षक हे भावी पिढी घडवितो आणि शिक्षकांचा सुद्धा सन्मान केला पाहिजे। त्यांची सेवा ही पाहून आपण त्यांचा गौरव केला पाहिजे। ही भावना एक लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे यांच्यामध्ये आम्ही पाहत आहोत। त्यामुळे सर्व शिक्षकांतर्फे मी त्यांचं फार ऋणी आहे आणि अशाच प्रकारे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं काम नावाजलेलं काम आहे आणि त्यांनी जे वसमत विधानसभेसाठी जे कार्य करत आहे ते उल्लेखनीय आहे। त्याबद्दल मी सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने आणि शिक्षिका यांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो। ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची।